नमस्कार, मी दिग्विजय सावंत. आज मी तुम्हाला स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्यातला जो एक संवाद झाला त्याची माहिती सांगणार. काय झालं, स्वामी विवेकानंद ज्यावेळी रामकृष्णांच्या संपर्कात आले त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अत्यंत हलाखीची म्हणजे अशी होती की घरामध्ये भाऊ-बंधूचा वाद चालू झाला होता आणि अक्षरशः घरात 2 वेळचं अन्नसुद्धा मिळण्याची परिस्थिती अवघड झाली होती. अशा परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंद रामकृष्णांच्या संगतीमध्ये आले. मग त्यांचे जे घरगुती प्रॉब्लेम चालू आहे याची कल्पना रामकृष्णांना आली. मग रामकृष्णांनी स्वामी विवेकानंदांना असं सांगितलं की तुझा जो काही प्रॉब्लेम आहे तो तू काली मातेला सांग, मला सांगून काय उपयोग. मग रामकृष्णांनी काय सांगितलं, तू गाण म्हणून आज जा, तिथं काली माता आहे आणि तुला जे काय मागून घ्यायचं आहे, पैसा, अडका, नोकरी, तू मागून घे. आणि तो काही द्यायलाच नसलेले. पहिल्यांदा तो स्वामी विवेकानंदला तू पटलंच नाही. पण रामकृष्ण सांगतायत म्हटल्यावर तू गाव म्हणून आज गेले, काली मातेसमोर ध्यानस्थ बसले आणि देवी प्रकट झाली. देवीचं ते रूप बघून स्वामी विवेकानंदला काही मागता आलं. तो तसंच पळत आलं. रामकृष्णांनी विचारलं काय झालं, तर स्वामी विवेकानंदला काय बोलावं ते सुचतच नाही. काय करता रामकृष्णांनी विचारलं की बाबा काय झालं, आपल्या कामाचं काय झालं, देवीकडे काय मागितलं. तर ते म्हणले मी काही मागितलं. रामकृष्ण त्यांना म्हणजे असं करू नको, आपली परिस्थिती भीषण आहे आणि मागितल्याशिवाय काहीही मिळणार नाही. तू परत जा आणि मागून घे. परत स्वामी विवेकानंद आत गेले, देवीसमोर ध्यान लावलं, देवी प्रकट झाली. त्यांना काहीही मागता आलं बाहेर आली. परत तो संवाद झाला. पुन्हा रामकृष्णांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा तू मागून घे, कारण प्रत्यक्ष देवी तुझ्यासमोर प्रकट होते ही साधी गोष्ट नाही आहे. परत एकदा स्वामी विवेकानंद खोलीमध्ये गेले, ध्यान लावलं, देवीसमोर प्रकट झाली. स्वामी विवेकानंदांनी काहीही मागून घेतलं नाही. ती बाहेर आली. रामकृष्णांना सांगितलं की तुम्ही जे मला म्हणताय मागून घे ते काही मला जमण्यासारखं नाही. आणि प्रत्यक्ष इतकी मोठी सत्य आपल्यासमोर असताना साध्या गोष्टी जेवण, खाणं, अन्न, पैसा, प्रतिष्ठा ह्या मागणं मला तर काय उचित वाटत नाही आणि ते माझ्या मनातनं सुद्धा नाही येत नाही. रामकृष्ण हसले, कारण त्यांना माहीत होतं की प्रत्यक्ष देवीसमोर आल्यावर कोणीही असल्या गोष्टी मागू शकणार नाही. रामकृष्ण म्हणाले तू मला ह्या परीक्षेमध्ये पास झालास आणि ज्या अर्थी तू देवीकडे गेलास आणि मागायचा अजिबात प्रयत्न केला नाहीस त्या अर्थी तू माझ्या परीक्षेमध्ये पास झालास. ठीक आहे, तुझ्या ज्या काही घरगुती अडचणी आहेत तर सॉल्व होतील, पण एक्स्ट्रीम लेवलला सॉल्व होणार नाही. तुला जाणं म्हणणं काय तर त्याची सोय होऊन जाईल. धन्यवाद.